हॅलो एव्हरीवन, दिस इज युअर टी.वाय. सर. वेलकम टू अवर न्यू व्हिडिओ. मित्रांनो, आपण अरिथमेटिक प्रोग्रेशन हा चॅप्टर सुरू केला होता. त्यातला आपला बेसिक जो आहे प्रॅक्टिस सेट 3.1 साठी लागणारा तो ऑलरेडी आपण व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तो व्हिडिओ जर बघितले नसेल तर तो व्हिडिओ तुम्ही बघून घ्या. त्याच्यानंतर आपण आज बघू सरळ सरळ प्रॅक्टिस सेट 3.1. आता 3.1 मधला आपण बघू सगळ्यात पहिले फर्स्ट क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग सिक्वेन्स आर एपी? इफ दे आर एपी, फाइंड द कॉमन डिफरन्स. आता कॉमन डिफरन्स तर काढावाच लागेल आपल्याला एपी साठी. पहा मग आता इथं काही क्वेश्चन्स दिले आहे. जसं आता फर्स्ट क्वेश्चन 2 4 6 8, फर्स्ट वाला 2 4 6 8 डॉट डॉट डॉट. फर्स्ट टर्म इथं लिहू हियर. आता बघा हियर t1 इज इक्वल टू 2, t2 सेकंड टर्म किती आहे 4, t3 थर्ड टर्म किती आहे 6, फोर्थ टर्म t4 किती आहे 8. मग आता काय करू मी t2 मायनस t1, 4 मायनस 2, 4 मायनस 2 इज इक्वल टू 2. t3 मायनस t2, t3 किती आहे 6 मायनस t2 किती आहे 4, हा याला 2. t4 मायनस t3, 8 मायनस 6 इज इक्वल टू 2. प्रत्येकामध्ये काय आलाय सेम सेम आलाय मायनस केल्यावर, देअरफॉर d इज इक्वल टू 2. हा झाला आपला कॉमन डिफरन्स. मग लिहू इफ कॉमन डिफरन्स इज सेम. जर कॉमन डिफरन्स सेम आहे, therefore this sequence is an AP. हा जो सिक्वेन्स आहे हा काय आपला एपी आहे. कॉमन डिफरन्स सेम आहे म्हणून हा सिक्वेन्स कोणता आहे एपी. हा झाला आपला एवढूसा फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर. याचा पटकन तुम्ही स्क्रीनशॉट काढायचा असेल तर काढून घ्या. त्यानंतर आपण बघू सेकंड वाल्या क्वेश्चनचा आन्सर. पहा मग आता सेकंड वाला इथंच थोडंसं आपण अरेंज करू शकतो. याला पण आपण बघा आता हा इरेज करून टाकतो, एवढा इरेज करून टाकतो, हाई करून टाकतो. बघा आता आपला सिक्वेन्स काय सेकंड वाला 2 5/2 3 7/3 नाही पाहिजे, प्रिंटिंग मिस्टेक आहे तर 7/2 पाहिजे डॉट डॉट डॉट. आता पहा पहिला काय आपला 2, सेकंड टर्म काय आपला 5/2, थर्ड वाला काय 3 आणि इथं आहे आपला 7/2. t2 मायनस t1 करू आपण, म्हणजे काय 5/2 मायनस 2. 5/2 म्हणजे काय होते, 5 ला 2 ने डिवाइड कराल तर किती येते 2.5. 2.5 मधून 2 जर मायनस कराल तर हा किती येते 0.5. किती येणार आपला 0.5. तसाच 3 मायनस 5/2, 3 मधून 2.5 जर मायनस कराल तर हा किती येते 0.5. त्यानंतर आता 7/2 मायनस 3, 7/2 7 ला जर 2 ने डिवाइड कराल तर 3.5 राहील. 3.5 मायनस 3 म्हणजे किती, हा पण येईल 0.5. therefore d is equal to 0.5. if common difference is same, this sequence is AP. संपला विषय. एवढाच आपला आन्सर आहे. हा समजला का सांगा. बघा आता समजा का तुम्ही 5 ला 2 ने डिवाइड कराल, हा किती येते 2 2 जा 4 1.0, हा किती आला 5 0 0. किती आन्सर आला आपला 2.5. 5 ला 2 ने डिवाइड कराल तर 2.5 होते, 7 ला 2 ने डिवाइड कराल तर 3.5 येते, 9 ला 2 ने डिवाइड कराल तर 4.5 येते. बरोबर आहे ना. हा तुम्हाला तर एवढा आता 10th मध्ये गेले तर तुम्हाला एवढा तर आलाच पाहिजे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहू आपण. हा एवढा इरेज करून टाकतो मी. नेक्स्ट आपला थर्ड वाला क्वेश्चन बघा आता काय -10 -6 -2 2 डॉट डॉट डॉट. फर्स्ट टर्म काय आपला -10, सेकंड वाला काय -6, थर्ड वाला काय -2 आणि हा काय आपला 2. इथं काय करू आपण बघा आता -10 हा मायनस आपल्या या फॉर्म्युल्याचा ना t1 ची व्हॅल्यू, सॉरी एक मिनिट, t2 ची व्हॅल्यू काय -6, फॉर्म्युल्याचा मायनस, t1 ची व्हॅल्यू काय -10. मग इथं काय करतो मी एक ब्रॅकेट देऊन देतो. आता बघा हा -6 मायनस इंटू मायनस प्लस 10, मग हा किती येईल आपला 4. प्लस 10 मायनस 6 म्हणजे किती आला 4. t3 मधून t2 मायनस करा, t3 किती आहे -2, फॉर्म्युल्याचा मायनस, t2 किती आहे -6, मग इथं काय देतो मी ब्रॅकेट, हा -2 मायनस मायनस प्लस 6 इज इक्वल टू 4. t4 मायनस t3 2 मायनस फॉर्म्युल्याचा हा काय आपला -2, म्हणजे 2 प्लस 2 इज इक्वल टू 4. डी ची व्हॅल्यू आली आपली 4. इफ कॉमन डिफरन्स इज सेम, दिस सिक्वेन्स इज एपी. ओके, स्क्रीनशॉट काढायचं असेल तर काढून घ्या. त्यानंतर आपण पाहू नेक्स्ट क्वेश्चन. एकदम सोपी आहे, हा काही कठीण नाही, काही घाबरायचं काम नाही, एकदम चॅप्टरच पूर्ण सोपी आहे. आता फोर्थ वाला क्वेश्चन 0.3 0.33
0.333 डॉट डॉट डॉट. आता बघा हा जो आहे फर्स्ट टर्म आहे आपला T1 ची व्हॅल्यू 0.3, इथं 0.33, 0.333, फोर्थ वाला तर आहेच नाही. मग आता इथं दोनच काढा लागेल. पहा मग आता 0.3 पहिले आहे आपला 0.3, मग आहे 0.33, मग आहे 0.333, इथं एक 0 वाढवतो, इथं 2 0 वाढवतो. पॉईंट नंतर मला जेवढे वाटते तेवढे मी 0 वाढवू शकतो. आता बघा 330 मधून समजा का 300 मायनस केलो, 330 मधून मी 300 मायनस केलो, म्हणजे इथं काय करू शकतो मी 0.330, 0.300, हा 033.0, 0.30 याच्यातून हा समजा का मायनस केलो 0.333, 0.330, हा 0 सॉरी हा 3, हा 0 0 0. पहा मग आता इथं काय करू शकतो मी 2 0 वाढवतो, इथं 1 0 वाढवतो. T2 मायनस T1 करेन मी 0.330 मायनस 0.300. जर यांचा समजा का मायनस केलो मी तर इथं किती आलाय पहा 0.030. ओके, इथं मी मायनस तुम्हाला करून दाखवलो. तशाच प्रकारे याच्यातून हा मायनस करू 0.333 मायनस 0.330. जेव्हा याचा मायनस केलो मी तर इथं काय आला 0.003, इथं 03 आला आणि इथं 003 आला. कॉमन डिफरन्स सेम आहे का मग सांगा बरं. हा 030 आहे ना 003 आहे, 003 म्हणजे डिफरन्स सेम नाही. मग इथं कॉमन डिफरन्स इज नॉट सेम, देअरफॉर दिस सिक्वेन्स इज नॉट अँड एपी. दोघांच्या इथं नॉट नॉट लावून टाका, बस संपला विषय. एवढाच आहे आपला हा फोर्थ वाला क्वेश्चन. आता बघू आपण फिफ्थ वाला क्वेश्चन. बघा आता फिफ्थ क्वेश्चन काय 0 -4 -8 -12 डॉट डॉट डॉट. इथं लिहू हिअर T1 ची व्हॅल्यू फर्स्ट टर्म काय आहे आपला 0, T2 ची व्हॅल्यू सेकंड टर्म काय आपला -4, T3 ची व्हॅल्यू काय -8 आणि T4 ची व्हॅल्यू काय -12. आता T2 मधून T1 मायनस करू, T2 मायनस T1 इज इक्वल टू T2 किती आहे पहा बरं आता -4 -0 म्हणजे हा किती येईल आपला -4. T3 मायनस T2, T3 मायनस T2, T3 काय -8 मायनस T2 काय -4. मग हा -8 मायनस मायनस प्लस 4 इज इक्वल टू 8 मायनस 4 म्हणजे किती 4. ग्रेटर नंबरचं साइन -8 म्हणून दिलो आपण मायनस. आता T4 मायनस T3, T4 minus T3 minus 12 minus 8. Okay, minus 12 plus 8 is equal to -4. Therefore D is equal to किती येईल आपला हा -4. मग इथं if common difference is same, therefore this sequence is an AP. हा सिक्वेन्स जो आहे हा काय आपला AP. जर पटकन स्क्रीनशॉट तुम्ही काढून घ्या. यानंतर बघू आपण नेक्स्ट सिक्स्थ वाला क्वेश्चन. बघा आता हा जो आहे हा काढून घेतो मी, थोडासा हटवून टाकतो. इसकी कोई जरूरत नहीं है, इसकी भी जरूरत नहीं है. फिफ्थ वाला क्वेश्चन तर झाला आपला. आता बघू आपण सेवंथ वाला क्वेश्चन. 7 काय -1/5 -1/5 -1/5 डॉट डॉट डॉट. T1 ची व्हॅल्यू -1/5, T2 ची व्हॅल्यू -1/5, T3 ची व्हॅल्यू -1/5, T2 T4 तर आहेच नाही. आता T2 मायनस T1. आता सरळ सरळ एक्झाम्पल आहे, सरळ सरळ गणित आहे. सगळा काय आपला -1/5 आहे. सगळ्या गोष्टी काय आपले -1/5 आहे. -1/5 -1/5. आता सरळ सरळ त्याच टर्म मधून तोच टर्म मायनस करायचा आहे. कोणत्याही सेम टर्म मधून सेम टर्म मायनस केलं तर आन्सर येते 0 0. काय येईल आपला आन्सर 0. डी ची व्हॅल्यू काय आपली 0. देअरफॉर इफ कॉमन डिफरन्स इज सेम दिस सिक्वेन्स इज एपी. एवढा इझी क्वेश्चन आहे हा सिक्स्थ वाला. आता सेवंथ वाला क्वेश्चन पाहिल्याबरोबर तुम्हाला भीती वाटत असेल, बापरे रूट गीट दिसत आहे, हा कसा करायचा सर. अरे एकदम सोपी आहे, काय टेन्शन नको घ्या. जेवढे असे घाबरवणारे क्वेश्चन दिसते तेवढे तेवढे सोपी क्वेश्चन राहते. सेवंथ वाला क्वेश्चन 5. पहिला आहे 3, मग 3 प्लस √2, मग 3 प्लस 2 √2 2 3 प्लस 3 √2 डॉट डॉट डॉट. T1 ची व्हॅल्यू काय 3, याची आहे 3 प्लस √2
3 प्लस 2 रूट 2, 3 प्लस 3 रूट 2. आता T2 मायनस T1, इथं T4 मायनस T3 सुद्धा आपल्याला करायचं आहे. T2 मायनस T1 म्हणजे 3 प्लस रूट 2 मायनस T1 म्हणजे काय आपला 3. 3 मायनस 3 किती राहिला 0. 3 मधून 3 गेला तर 0. मग उरला काय इथं रूट 2. 3 3 कटला आणि उरला का आपला रूट 2. ओके. आता T3 मायनस T2. T3 पहा, T3 काय आपला 3 प्लस 2 रूट 2. 3 प्लस 2 रूट 2 मायनस, आता बघा T2 काय 3 प्लस रूट 2, 3 प्लस रूट 2. याला थोडंसं मी ओपन करतो. 3 प्लस 2 रूट 2 मायनस 3 मायनस रूट 2. हा मायनसचा आतमध्ये का झाला मल्टिप्लाय. 3 3 कॅन्सल, 3 3 का झाला आपला कॅन्सल. पाहून घ्या आता 3 3 कॅन्सल झाला. 2 रूट 2 मधून इथं काही नाही म्हणजे काय 1. 2 रूट 2 मधून 1 रूट 2 गेला. 2 आंब्यातून 1 आंबा गेला तर किती आंबा राहिला 1 आंबा. तशाच प्रकारे 2 रूट 2 मधून 1 रूट 2 गेला तर फक्त 1 रूट 2 राहिला. 1 रूट 2 म्हणजेच काय होते रूट 2. तशाच प्रकारे आता समजा की इथं मी काढलो T4 मायनस T3. T4 काय पहा 3 प्लस 3 रूट 2 मायनस T3 काय 3 प्लस 2 रूट 2 आणि इथं काय द्यायला लागेल मला ब्रॅकेट. आता इथं 3 प्लस 3 रूट 2 मायनस 3 प्लस 2 रूट 2. 3 3 कॅन्सल. 3 रूट 2 मधून 2 रूट 2 गेले तर 1 रूट 2 राहिला. 1 रूट 2 म्हणजेच रूट 2. देअरफॉर D इज इक्वल टू काय आपला रूट 2. D इज इक्वल टू काय रूट 2. इफ कॉमन डिफरन्स इज सेम दिस सिक्वेन्स इज AP. एवढाच लक्षात ठेवा 2 आंब्यामधून 1 आंबा गेला तर 1 केळी नाही राहत, 1 संत्रा नाही राहत, 1 आंबाच राहते. तशाच प्रकारे 2 रूट 2 मधून 1 रूट 2 गेला तर 1 रूट 2च राहील. बरोबर आहे. 3 रूट 2 मधून 2 रूट 2 गेले तर 1 रूट 2च राहील म्हणजे 1 रूट 2. हाच आहे आपल्या D ची व्हॅल्यू. याची स्क्रीनशॉट काढून घ्या. त्यानंतर आपण बघू नेक्स्ट वाला क्वेश्चन. हे हटवून टाकू आपण थोडा, याला पण हटवून टाकू. ओके. आता नेक्स्ट क्वेश्चन लास्ट वाला राहिला आपला 8th वाला फर्स्ट क्वेश्चनचा. 127 132 137 डॉट डॉट डॉट. T1 आहे 127, T2 आहे 132, T3 आहे 137. आता T4 तर आहेच नाही. मग आता T2 मायनस T1 132 मायनस 127 आणि हा आहे 137 मायनस 132. याचा आन्सर काय येते, D ची व्हॅल्यू काय येते ते कमेंट मध्ये तुम्ही सांगा आत्ता पटकन. जेव्हा पण जो पण व्हिडिओ पाहत असेल तो पटकन कमेंट मध्ये सांगा. जर कमेंट नाही केलं तर तुम्ही 10वीच्या पेपर मध्ये पास नाही होणार. खरंच सांगतो, जर कमेंट नाही केला याचा आन्सर तर 10वी मध्ये तुम्ही फेलच होणार नक्की. म्हणून पटकन जो आहे याचा आन्सर D ची व्हॅल्यू किती येते याचा आन्सर पटकन कमेंट मध्ये सांगा. पहा रिस्क नको घ्या, कमेंट नाही केला तर फेल होणार आहात तुम्ही. ओके, पटकन याचा आन्सर. त्यानंतर आता मजा केलो पास होणार तरी पण कमेंट करून टाका. सेकंड वाला क्वेश्चन. आता पहा, राईट अँड AP हुज फर्स्ट टर्म इज A अँड कॉमन डिफरन्स इज D. AP तुम्हाला लिहायचा. याच्या आधीच्या बेसिक वाल्या व्हिडिओ मध्ये आपण ऑलरेडी घेतलं होतं का A आणि D ची व्हॅल्यू दिली असेल तर AP कसा फाइंड करतो तोच कॉन्सेप्ट आता इथं आपल्याला यूज करायचा आहे. A ची व्हॅल्यू दिली आहे आणि D ची व्हॅल्यू दिली आहे. पहा मग आता पहिला वाला हियर A इज इक्वल टू आपला होते T1 इज इक्वल टू 10 आणि D इज इक्वल टू दिलाय आपल्याला 5. T1 ची व्हॅल्यू दिली आहे. T2 कसा काढतो मी, T1 आणि याच्यामध्ये D ऍड करतो. T2 ची व्हॅल्यू T1 काय बरोबर 10 प्लस 5 म्हणजे T2 ची व्हॅल्यू T1 ची व्हॅल्यू 10 होती. T2 ची व्हॅल्यू किती आली आपली 15. T2 ची व्हॅल्यू किती आली आपली 15. मला आता T3 काढायचा आहे. T3 इज इक्वल टू T2 मध्ये मी D ऍड करतो. T2 काय पहा बरं 15, याच्यामध्ये D काय पहा बरं हा आपला 5 ऍड करतो म्हणजे T3 ची व्हॅल्यू आली आपली 20. बस 3 टर्म काढले तरी सफिशियंट आहे. देअरफॉर द AP इज काय राहिला आपला AP पहा बरं 5 सॉरी पहिला T1 काय आपला 10 मग T2 काय आपला 15 त्यानंतर काय 20 डॉट डॉट डॉट. बस अशाच प्रकारे याचा आन्सर आपल्याला काढायचा आहे. ओके, स्क्रीनशॉट काढून घ्यायचा. त्यानंतर आपण बघू सेकंड वाला क्वेश्चन. याचा सेकंड क्वेश्चन पहा आता. सेकंड हियर A इज इक्वल टू T1 इज इक्वल टू -3, D इज इक्वल टू 0. T1 ची व्हॅल्यू आहे -3 ना D ची व्हॅल्यू आहे आपली 0.
शून्य. देअरफॉर T2 इज इक्वल टू T1 प्लस डी, T1 प्लस डी म्हणजे -3 प्लस 0 म्हणजे T2 इज इक्वल टू किती आला आपला, T2 इज इक्वल टू 0. पहा आता T1 ची व्हॅल्यू आहे 3, T2 म्हणजे T1 प्लस डी, T3 म्हणजे T2 प्लस डी, T4 म्हणजे T3 प्लस डी. ओके, T3 म्हणजे काय होईल आपला T2 प्लस डी. T2 काय आपला, ओहो याचा थोडासा रॉंग झाला. -3 प्लस 0 म्हणजे -3 नाही करे, -3. मग हा -3 प्लस 0 म्हणजे T3 इज इक्वल टू इथं पण येईल आपला -3. मग इथं लिहून घेऊ, देअरफॉर द AP इज, पहिला टर्म आहे आपला -3, दुसरा बी -3, तिसरा बी -3, डॉट डॉट डॉट. हाच आहे आपला AP. त्यानंतर आपण बघू थर्ड वाला क्वेश्चन. छोटे छोटे क्वेश्चन आहे पण बहुत सारे क्वेश्चन आहे याच्यात, प्रॅक्टिस करासाठी आहे तुमच्यासाठी. थर्ड वाला, ए ची व्हॅल्यू आहे -7, डी ची व्हॅल्यू आहे 1/2. T1 इज इक्वल टू, ए म्हणजेच काय होते आपला T1 कितीला आहे -7. T2 इज इक्वल टू T1 प्लस डी, T1 आहे -7 प्लस 1/2, -7 प्लस 1/2. आता पहा 1/2 म्हणजेच काय होते 0.5, -7 प्लस 0.5 किंवा एक काम करा 7 दूने 14 प्लस 1 डिवायडेड बाय 2. 14 मधून 1 गेलं तर किती राहिले 13 म्हणजे -13/2. T2 ची व्हॅल्यू किती आली आपली -13/2. -13/2 म्हणजे होते -6.5. किती होते हा -6.5. हे आली आपली T2 ची व्हॅल्यू. तशाच प्रकारे मी काढतो आता इथं T3 ची व्हॅल्यू, T2 प्लस डी, T2 किती आहे पहा बरं -6.5 प्लस 1/2 म्हणजे आता पहा हा 7 आहे म्हणजे हा 7 आहे, हा 6.5 आहे, याच्या पहिले काय येईल आपला 6, पण कोणता वाला मायनस वाला. इथं लिहून घेऊ, देअरफॉर द AP इज, पहिला टर्म आहे -7, दुसरा टर्म आहे -6.5, तिसरा टर्म आहे -6 डॉट डॉट डॉट. अशा प्रकारे याचा आन्सर जो आहे तुम्हाला काढायचा आहे थर्ड वाल्याचा. ओके, फक्त लक्षात ठेवा 7 मधून अर्धा गेला तर 6.5 राहते, 6.5 मधून अर्धा गेला तर 6 राहते. ओके, त्यानंतर बघू आपण फोर्थ वाला क्वेश्चन. आता पहा हियर, इथं काय आपला A इज इक्वल टू T1 इज इक्वल टू -1.25, D इज इक्वल टू 3. ओके, आता T1 ची व्हॅल्यू तर मिळाली आपल्याला, आता काढायची आपल्याला T2 ची व्हॅल्यू म्हणजे काय होते T1 प्लस डी. T1 काय पहा बरं -1.25 प्लस 3. 3 मधून 1.25 करा, 3 मधून 1 गेले तर आले 2, 2 मधून समजा का 0.25 जर गेला तर इथे राहते 1.75. पहा कसा मी एकदम ओरली कॅल्क्युलेशन केलो. 3 मधून 1.5 मायनस करायचा आहे, 3 मधून 1 गेला तर किती राहते 2, 2 मधून 0.25 मायनस करा म्हणजे राहील 1.75. किती राहील आपला 1.75. आता T3 इज इक्वल टू T2 प्लस डी. मग आता T3 इज इक्वल टू T2 काय पहा बरं 1.75 प्लस T3 प्लस डी किती आहे पहा बरं T2 प्लस डी 1.75, डी किती आहे आपला 3. आता 3 प्लस 1 7, 3 प्लस 1 4, 4 प्लस 0.75 4.75 म्हणजे हा आपला T3 ची व्हॅल्यू येईल आपली 4.75. किती आली आपली 4.75. देअरफॉर द AP इज, एक वेळा पुन्हा सांगतो याचा T2 काढायचा आपल्याला. T2 म्हणजे काय होते T1 प्लस डी. 3 मधून 1.25 गेला, 3 मधून 1 गेला तर राहिला 2, 2 मधून 0.25 गेला तर 1.75. आता T2 प्लस डी, T2 आहे आपला 1.75, डी आहे आपला 3, 3 प्लस 1.75, 3 प्लस 1 4, 4 प्लस राहिला किती 0.75 म्हणजे आला आपला 4.75. मग AP काय आपला T1 ची व्हॅल्यू आहे -1.25, T2 ची व्हॅल्यू काय आपली 1.75 आणि T3 ची व्हॅल्यू काय आपली 4.75 डॉट 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 देऊन द्या. अशा प्रकारचा हा जो आहे आपला आन्सर झाला. त्यानंतर आपण बघू नेक्स्ट वाला फिफ्थ वाला क्वेश्चन. पहा मग आता फिफ्थ वाला, हियर A इज इक्वल टू T1 इज इक्वल टू 6, D इज इक्वल टू -3. T1 ची व्हॅल्यू आहे, आता हा तर बहुत इझी आहे. T2 इज इक्वल टू T1 प्लस डी, T1 किती आहे 6 -3, 6 - 3 म्हणजे किती 3. T3 इज इक्वल टू T2 प्लस डी,
T2 किती आहे 3 मायनस 3 म्हणजे किती आला आपला हा 0. मग इथं लिहून घेऊ देअरफॉर द AP इज काय राहिला आपला पहिला टर्म आहे आपला 6, दुसरा टर्म आहे आपला 3, तिसरा टर्म आहे आपला 0 डॉट डॉट डॉट. अशा प्रकारे हा आपला आन्सर राहील. आता 6th वाला जो क्वेश्चन आहे तो तुमच्यासाठी होमवर्क आहे. 6th वाल्या क्वेश्चनचा आन्सर जो आहे तुम्ही काढा ना कमेंट मध्ये सांगा. पटकन तुम्ही कमेंट मध्ये सांगा. एक्सरसाइज प्रॅक्टिस सेट आपली संपली नाही आहे. एक पुन्हा क्वेश्चन राहिला आहे आपला हा वाला, थर्ड वाला. बघून घेऊ आता हा वाला. एकदम इझी क्वेश्चन आहे. फाइंड द फर्स्ट टर्म अँड कॉमन डिफरन्स फॉर इच एपी. फर्स्ट टर्म आणि कॉमन डिफरन्स तर काढायचा आहे. पहा मग आता पहिला काय आपला असंच लिहितो पाहिजे तसं. किती क्वेश्चन आहे टोटल? 4च क्वेश्चन. पाहून घ्या. इथून दिसत आहे तुम्हाला? ओके. हा फर्स्ट वाला क्वेश्चन झाला आपला. थांबा 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 थांबा. ओके. हा फर्स्ट वाला ना हा सेकंड वाला एकत्रच आपण सॉल्व्ह करून टाकू. पहा मग आता फर्स्ट वाल्याचा तुम्हाला दिसतच आहे इथं काय आपला इथं काढायचा काय आपल्याला फर्स्ट टर्म अँड कॉमन डिफरन्स. पहा मग आता हिअर T1 इज इक्वल टू A इज इक्वल टू 5. फर्स्ट टर्म तर निघाला आपला 5. T2 इज इक्वल टू 1, T3 इज इक्वल टू -3. 2-3 लिहिले तरी होऊन जाते. आता इथं काय करायचं आहे T2 मायनस T1 फर्स्ट क्वेश्चन मध्ये केलो तशा टाइप मध्ये. T2 काय आहे पहा 1, T2 काय आपला 1 मायनस T1 काय आपला 5. 1 मायनस 5 म्हणजे किती आला -4. किती आला आपला हा -4. तशाच प्रकारे आपल्याला T3 मायनस T2 करायचं आहे. T3 किती आहे पहा बरं -3 मायनस T2 काय आपला 1 मग हा किती येईल -4. देअरफॉर D इज इक्वल टू आला आपला -4. इथं आपण आन्सर लिहून घेऊ. देअरफॉर फर्स्ट टर्म ऑफ एन AP इज फर्स्ट टर्म काय आपला 5 अँड कॉमन डिफरन्स इज -4. ओके. हा झाला आपला कितव्याचा आन्सर फर्स्ट वाल्याचा. आता तशाच प्रकारे काढू आपण सेकंड वाल्याचा. हिअर T1 इज इक्वल टू A इज इक्वल टू 0.6, T2 इज इक्वल टू 0.9, T3 इज इक्वल टू 1.2. 2-3 लिहिलं तरी होऊन जाते. काय तेवढा टेन्शन नाही. A ची व्हॅल्यू फर्स्ट टर्म आहे आपली 0.6. D काढायचा आहे T2 मायनस T1. T2 काय आपला 0.9 मायनस 0.6. 0.9 मधून 0.6 गेला, 9 मधून 6 गेला तर किती राहिला 3 म्हणजे 0.3. T3 मायनस T2. T3 किती आहे पहा बरं 1.2 आणि T2 किती आहे 0.9. 1.2 मायनस 0.9. 12 मधून 9 गेला तर किती राहिले 3 0.3. D इज इक्वल टू 0.3. इथं का लिहाल आता देअरफॉर फर्स्ट टर्म ऑफ एन AP आणि कॉमन डिफरन्स आपल्याला काढायचा होता. मग हा सीधा चिपकून टाकून. देअरफॉर फर्स्ट टर्म ऑफ एन AP इज किती आहे फर्स्ट टर्म आपला 0.6 अँड कॉमन डिफरन्स इज 0.3. बस अशा प्रकारचा जो आहे आपला 2 क्वेश्चनचा आन्सर झाला. ओके. आय होप तुम्हाला समजलं असेल. दोन्ही स्क्रीनशॉट पटकन काढून घ्या. यानंतर पटकन पाहू आपण थर्ड आणि फोर्थ वाला क्वेश्चन. एक काम करू, थर्ड वाला क्वेश्चन जो आहे तो तुमच्यासाठी होमवर्क आहे. एकदम इझी आहे. पण तुम्ही कमेंट मध्ये सांगा याचा फर्स्ट टर्म आणि कॉमन डिफरन्स या थर्ड वाल्याचा. थर्ड वाला होमवर्क आहे. फर्स्ट टर्म अँड कॉमन COMMON डिफरन्स कमेंट मध्ये सांगा. कमेंट करा. ओके. जो कमेंट करणार नाही तो 10th मध्ये फेल. 100% जो कमेंट करणार नाही तो फेल. पटकन कमेंट मध्ये सांगा. जो व्हिडिओ पाहिजे आहे 10वी मध्ये असेल तर पटकन फेल होणार आहे, नाही तर कमेंट मध्ये सांगा याचा आन्सर. का सांगायचा आहे फर्स्ट टर्म आणि कॉमन डिफरन्स मायनस केल्यानंतर A ची व्हॅल्यू आणि D ची व्हॅल्यू पटकन सांगा. ओके. लास्ट वाला क्वेश्चन मी घेणार आहे फोर्थ वाला. पहा आता फोर्थ वाला क्वेश्चन काय म्हणताय. हिअर T1 इज इक्वल टू A इज इक्वल टू 1.1/4. किती आपला हा 1/4. हे तर आली आपली फर्स्ट टर्मची व्हॅल्यू. T2 इज इक्वल टू 3/4, T3 इज इक्वल टू 5/4. एकदमच सोपी क्वेश्चन दिला हाही आपल्याला. वाटत असेल कठीण. T2 मायनस T1. T2 काय 3/4 आणि हा 1/4. 3/4 1/4. 4 कॉमन आहे
3 - 1 3 - 1 म्हणजे 2/4 2/4 म्हणजे होते 1/2 होते ना. 2 1 2 2 2 4 संपला विषय. T3 मधून T2 मायनस करा. T3 मायनस T2 5/4 मायनस 3/4 4 कॉमन करा. 5 - 3 5 - 3 म्हणजे 2/4 इज इक्वल टू 1/2. देअरफोर D इज इक्वल टू 1/2. मग इथं काय लिहू आपण? देअरफोर फर्स्ट टर्म ऑफ एन AP इज 1/4 अँड कॉमन डिफरन्स इज 1/2. अशा प्रकारची जी आहे आपली फर्स्ट वाली जे 3.1 वाली प्रॅक्टिस सेट जी आहे ती इथं संपली आहे. त्याच्यानंतर एकदम इम्पॉर्टंट वाला नेक्स्ट प्रॅक्टिस सेट, त्याच्या आधीचा जो फॉर्म्युला आहे, आता आपला मेन चॅप्टर सुरू होणार आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये. या व्हिडिओमध्ये तुम्ही जास्तीत जास्त कमेंट करा. प्रत्येक क्वेश्चन जेवढा मी सांगितलं तेवढा तुम्ही कमेंट करा, तरच तुमच्यासाठी नेक्स्ट व्हिडिओ येईल. ओके, तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा. तुमच्यासाठी अजून एक जबरदस्त कंटेंट देणार आहे. टॉप 50 क्वेश्चन सायन्स 1 सायन्स 2 मॅथ 1 मॅथ 2 टॉप 50 क्वेश्चन 9 साठी पण आणि 10 साठी पण. फर्स्ट टर्मचे टॉप 50 क्वेश्चन तेवढे करून गेले तरी तुम्ही फर्स्ट टर्म मध्ये एकदम गाजवणार आहात. ते क्वेश्चन तेवढे 50 क्वेश्चन तुम्हाला करून जायचे आहे. ते तुमच्यासाठी मी व्हिडिओ लवकरच घेऊन येणार आहोत. तोपर्यंत या व्हिडिओला जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. 5K आपला टार्गेट आहे. 5K आपला टार्गेट पटकन कंप्लीट करून टाका. 5K जसा तुम्ही कंप्लीट कराल आपले टॉप 50 क्वेश्चन फर्स्ट टर्म साठी FIRST फर्स्ट टर्म TARM फर्स्ट टर्म साठी टॉप 50 क्वेश्चन मोस्ट इम्पॉर्टंट वाले मी तुमच्यासाठी देणार आहोत. म्हणून पटकन किती 5K चा जो टार्गेट आहे आपला, फक्त जास्ती नाही 90-95 फक्त सबस्क्रायबर बाकी आहे. आपल्या मित्रांना सांगा, शेअर करा, सबस्क्राईब करायला लावा. 5K जसे झाले तुमच्यात पटपट व्हिडिओ तुमच्यासाठी अपलोड होऊन जाईल. तोपर्यंत थँक्यू सो मच.